नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर प्रोजेक्ट लॉयन संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. आशियाई सिंहाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारचे हे एक अभियान आहे. यूपीएससीच्या करंट अफेअर्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आशियाटिक लॉयनच्या संदर्भात सेन्सस आणि त्याच्यासाठी सेकंड हॅबिटॅट का गरजेचं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. प्रोजेक्ट लॉयन हे काय तर आशियाटिक जे लॉयन्स आहेत हे यांच्या संरक्षणासाठी 2020 मध्ये 2020 मध्ये सुरू करण्यात आलेलं केंद्र सरकारचं एक मोठं इनिशिएटिव्ह आहे. प्रोजेक्ट लॉयनचं मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत तर सर्वात पहिलं उद्दिष्ट आहे हॅबिटॅट एक्सपान्शन. सिंहाच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना राहण्यासाठी गुजरातच्या बाहेर दुसरे हॅबिटॅट शोधणे आणि त्यांना तिथे प्रस्थापित करणे. आता का करावं का बरं हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. हे गुजरातमधलं जे त्याचं आहे सध्याचं गीर लँडस्केप आहे त्यामधून त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सेकंड हॅबिटॅट तयार करणं हा एक उद्देश आहे. दुसरं उद्दिष्ट आहे की कॉरिडॉर मॅनेजमेंट करणे, कॉरिडॉर व्यवस्थापन करणे. सिंहांच्या मुक्त संचारासाठी एका अधिवासातून दुसऱ्या अधिवासात जाण्यासाठी एक नैसर्गिक मार्ग असावा, एक कॉरिडॉर असावा व त्याचा विकास करण्यात यावा. हे का बरं आहे तर वनक्षेत्रांचे जोडे निर्माण तयार करणे, अनुवांशिक देवाणघेवाण मदत करणे आणि सुरक्षित वावर हे सुनिश्चित करणे. तिसरं उद्दिष्ट असं आहे की स्पेसीज सर्व्हायव्हल होणे म्हणजे प्रजातीचे अस्तित्व टिकवणे. यामध्ये काय तर डिसीज आउटब्रेक जर झाला म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव झाला, नॅचरल डिझास्टर किंवा क्लायमेट चेंजमुळे यांसारख्या धोक्यांमुळे सिंहांच्या प्रजातीचं संरक्षण करणे. हे कसं असते बघा, एक हॅबिटॅट जागा इथे जर सिंह राहतात आणि इथेच जर समजा रोगांचा डिसीज आउटब्रेक झाला, नॅचरल डिझास्टर, क्लायमेट चेंज झाला तर पूर्ण संख्या जी आहे ते नष्ट होऊन जाईल. पण यांना जर 2 हॅबिटेटमध्ये शिफ्ट केलं म्हणजे गुजरातमध्ये आहे, इथं मध्य MP मध्ये समजा यांना शिफ्ट केलेलं आहे, गुजरातमध्ये आहे, तर समजा इथे डिसीज आला तरी इथचे सिंह जे आहेत ते सुरक्षित राहतील. म्हणजे काय आहे ते हे लॉंग टर्मसाठी त्यांचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. चौथं उद्दिष्ट आहे जेनेटिक डायव्हर्सिटी निर्माण करणं, अनुवांशिक विविधता. एकाच ठिकाणी राहिल्यामुळे होणारा इनब्रेडिंगचा धोका टाळून त्यांची जेनेटिक डायव्हर्सिटी सुधारण्यास मदत होते. जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये काय फायदे होतात तर आरोग्यदायी त्यांची पिल्लं जे आरोग्यदायी होतात, त्यानंतर प्रतिकार क्षमता वाढते, प्रजाती टिकावदार बनते म्हणजे जास्त काळासाठी ते त्यांचं सर्व्हाइव्ह करू शकतात. प्रोजेक्ट लॉयनचं 5वं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे लॉंग टर्म कन्झर्वेशन करणं, सिंहांचं दीर्घकालीन संवर्धन करणं. भविष्यात सिंहाच्या संख्या सुरक्षितपणे वाढावी आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचं दीर्घकाळ संवर्धन व्हावं हे हा उद्दिष्ट आहे. त्यात काय असते की GPS कॉलर ट्रॅकिंग करण्यात यावं, त्यानंतर कॅमेरा ट्रॅप करण्यात यावा म्हणजे कॅमेराद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात यावं, त्यानंतर डाटा अॅनालिटिक्स करणे, वेटरनरी केअर, त्यांना काही जर आजार झाला तर त्यांच्या लगेच ट्रीटमेंट करणं, त्यानंतर कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट, लोकांमध्ये सुद्धा त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं, तंत्रज्ञान, विज्ञान आणि समुदाय यांचं जर सर्वांचं एकत्रित जर सहयोग जर असला तर दीर्घकालीन यश त्यातून मिळू शकतो. ठीक आहे. आशियाटिक लॉयनला कोणत्याही धोक्यापासून वाचवून त्यांचे अस्तित्व टिकून ठेवणे, नवीन अधिवास तयार करणे आणि त्यांची संख्या गुणवत्ता वाढवणे हेच प्रोजेक्ट लॉयनचं ध्येय आहे.